नमस्कार, मी जी किरण. स्पर्धा विश्व ऑनलाईन अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. मॅथ्स अँड रिझनिंग या कोर्स मधला हा चॅप्टर आहे सरासरी, म्हणजेच काय तर अवरेज. आता याच्यामध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जातो. याच्यावरती जे विचारलेले जे प्रश्न असतात हे काही कन्सेप्च्युअल बेस असतात. त्याच्यामुळं एकदा जर तुम्हाला कन्सेप्ट माहित असेल तर एका स्टेपमध्ये तुम्हाला उत्तर काढता येईल. मात्र तुम्हाला त्याचं कन्सेप्ट माहित पाहिजे. कोणतीही क्विक मेथड ही कन्सेप्ट माहित असल्याशिवाय यूज करणं हे थोडं घातक राहतं. त्याच्यामुळे आपल्याला कन्सेप्ट बघायचा आहे, त्याच्याबरोबर प्रत्येक टाईपचं कशा पद्धतीनं क्विक मेथड आहे, अप्रोच कसा आहे हे आपल्याला बघायचं. बघा याचा कन्सेप्ट काय आहे, काही महत्वाचे मुद्दे व सूत्रे. सरासरी अवरेज म्हणजेच काय तर एकूण बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण बेरीज म्हणजेच काय तर सरासरी गुणिले एकूण संख्या. पहिल्या क्रमवार n समसंख्यांची सरासरी n अधिक 1 असते. आता आपल्याला एक माहिती आहे, नैसर्गिक संख्यांची बेरीज किंवा समसंख्यांची बेरीज, क्रमवार समसंख्यांची बेरीज किती असते हो? क्रमवार समसंख्यांची बेरीज असते किती? n इंटू ब्रॅकेट n प्लस 1. बरोबर, एवढी बेरीज असते. कुणाचे? समसंख्यांची. डिवाइडेड बाय बेरीज डिवाइडेड बाय एकूण संख्या. हे काय म्हणतात? एकूण बेरीज डिवाइडेड बाय एकूण संख्या. एकूण संख्या किती आहेत आपल्या? n आहे. तसंच जर n म्हटलं तर n ला n कॅन्सल होईल. शिल्लक काय राहिलं? n अधिक 1. हेच n अधिक 1. येते लक्षात? पहिल्या क्रमवार n विषम संख्यांची सरासरी. विषम संख्यांची बेरीज किती असते? बेरीज असते n वर. बरोबर, बेरीज असते n वर डिवाइडेड बाय एकूण संख्या. एकूण संख्या किती आहेत आपल्या? n आहे. n ला n कॅन्सल होईल. बरोबर, काय आलं? n. म्हणून विषम संख्येची सरासरी किती असते? n. समसंख्या n क्रमवार समसंख्या किंवा विषम संख्या सरासरी x असेल तर हा फॉर्म्युला आहे. जर त्यांची सरासरी दिली आहे तुम्हाला तर मोठी संख्या काढताना मोठी संख्या इज इक्वल टू x अधिक n वजा 1 आणि लहान संख्या काढायची असेल तर x वजा n वजा 1. बघा, मोठी संख्या काढताना इथं प्लस चिन्ह येतं, x अधिक कंसात n वजा 1 आणि लहान संख्या काढताना इथं मायनस चिन्ह येतं, x वजा कंसात n वजा 1. बरं, तुला असे विचारतात मोठी संख्या व लहान संख्या यातला फरक सांगा. मग मोठी संख्या काढा, लहान संख्या काढा, मग त्या दोघांची वजाबाकी करत बसा. एवढं गणित करण्यापेक्षा n वजा 1 म्हणजे एकूण संख्या वजा 1 त्याची दुप्पट करून टाका. n वजा 1 याची दुप्पट करायची म्हणजे 2 कंसात n वजा 1 हा काय झाला? मोठी संख्या आणि लहान संख्या या दोन्हीचं फरक. येते लक्षात? याच्यामध्ये मग हे असतं कसं? समजा नैसर्गिक संख्या घेतल्या, याची सरासरी कशी काढायची? समजा नैसर्गिक संख्या क्रमवार नैसर्गिक संख्या कुठल्या आहेत? 9, 10, 11, 12, 13 त्या नैसर्गिक संख्या आहेत. त्यांची बेरीज किती झाली हो? बघा, 13 9 22, 12 10 22, 22 22 44 44 11 55. बेरीज किती झाली? 55. त्यांची बेरीज झाली 55. आता सरासरी काढायची आपल्याला. सरासरी बरोबर 55 डिवाइडेड बाय एकूण संख्या किती आहे? 5. 5 1 5 11 बरोबर किती आली? 11. म्हणजे ही संख्या आहे. म्हणजे जर किती संख्या दिली तुम्हाला? 5 संख्या दिली तर मधली संख्या ही सरासरी.
मधली संख्या ही सरासरी आहे. येते लक्षात? इकडे 2 सोडले, इकडे 2 सोडले. पण जर समजा 6 संख्या दिल्या असतात, म्हणजे असं असतं 9, 10, 11, 12, 13 आणि 14. बेरीज किती झाली असती याची? 55 आणि 14 किती झालं? 69. बेरीज झाली असती 69 याची. डिवायडेड बाय किती संख्या आहे? 6 भागिले 6. 6 1 6, 9 आलं बरोबर. 6 1 6, 3 उरलं, त्याच्यावर घेतलं 0 डॉट 6 35, म्हणजे किती आलं? 11.5. म्हणजे सरासरी किती आहे? 11.5. सरासरी किती आली? 11.5. म्हणजे हे कुठं आलो? हे 3 इकडे सोडल्या, 3 इकडे सोडल्या, इथं मध्ये इथला बरोबर. 11 आणि 12च्या मध्ये असेल 11.5 आणि ही असेल सरासरी. म्हणजे कायम एक लक्षात ठेवायचं, जर क्रमवार संख्या असतील तर मधली संख्या ही त्याची येते लक्षात. अशा पद्धतीने चूज करायचं. कुठली मधली संख्या ही त्याची सरासरी आहे जर क्रमवार असतील. बघा आता हे झालं नैसर्गिक संख्या. समसंख्याचं कसं असेल बघा. आता या समसंख्या 20, 22, 24, 26 आणि 28 बरोबर. मधली संख्या ही सरासरी असेल. मधली संख्या ही सरासरी असेल. जर समजा आपल्याला असं असतं की 28 आणि 30 पण दिलेलं असतं तर मधली संख्या काय आली असती? इकडे 3 सोडले, इकडे 3 सोडले. जर समजा इथं 30 पण असत तर इथली संख्या ही सरासरी आली असते 25. कधी 30 पण असतं तर. पण आपल्याकडे किती आहे? 28 पर्यंत आहे. विचार करा आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं तर मोठी संख्या आणि छोटी संख्या हे विचारलं. आता आपल्याकडे किती संख्या आहेत? आपल्याकडे 5 संख्या आहेत आता आपण गृहीत धरू. आपल्याकडे 5 संख्या. मग याच्यामध्ये सरासरी दिली आहे तुम्हाला 24 आणि मोठी संख्या काढायला सांगितली. आपल्याकडे फॉर्म्युला होता काय होता? मोठी संख्या बरोबर काय होतं? x आणि n वर. इथे n बरोबर किती आहे? x बरोबर किती आहे? इथं आहे 24 आणि संख्या किती आहे? 5 आहे. म्हणून n बरोबर किती आहे? 5. फॉर्म्युला अप्लाय कसा करायचा हे बघतो. बरोबर 5 संख्या आहेत. मोठी संख्या बरोबर किती आलं? 24 अधिक 5 वजा 1. 24 5 वजा 1 म्हणजे 4. 24 आणि 4 किती झालं? 28. आलं हे 28. येते लक्षात? आता लहान संख्या. लहान संख्येसाठी काय होता फॉर्म्युला? लहान संख्येसाठी फॉर्म्युला होता वजा n. x किती आहे? 24 आहे वजा n किती आहे? 5 आहे. 5 वजा 1. 5 वजा 1 म्हणजे 4. 24 मधनं 4 गेलं तर किती आलं? 20. ही मोठी संख्या ही लहान संख्या. इथे लक्षात.
आणि मोठी संख्या आणि लहान संख्या याचा फरक आपल्याला सांगितलं. व लहान संख्या फरक. आता इथं फरक दिसतो आपल्याला 20 आहे आणि 28 आहे. फरक किती आहे? 8चा. पण मला दोन्ही संख्या काढायच्या नाही. ही दोन्ही संख्या न काढता जर मला फरक काढायचा असेल तर आपण कसं करतो? 2 कंसात n वजा 1 म्हणून 2 कंसात 5 वजा 5 वजा 1. 5 वजा 1 म्हणजे 4 आणि 4 चे दुप्पट. दोघातला फरक किती आहे? बरोबर. येते लक्षात? अशा पद्धतीचे हे फॉर्म्युले आहेत. ही मोठी संख्येचा फॉर्म्युला, लहान संख्येचा फॉर्म्युला. हा जो फॉर्म्युला आहे तो फरकचा फॉर्म्युला. अशा पद्धतीनं हे समसंख्याचं असेल तर हे फॉर्म्युले समसंख्या. क्रमवार समसंख्या बघा. आता पुढचा हे क्रमवार समसंख्या असतील, विषम संख्या असतील, दोन्हीलाही आपण समजा आता विषम संख्येचं जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण विषम संख्येचं बघू. बघा आता विषम संख्येचा विचार केला. हे पण क्रमवार विषम संख्या आहे. 31, 33, 35, 37, 39 आणि 41. आता याच्यामध्ये ह्या 6 विषम संख्या. आता 6 विषम संख्या असतील तर सरासरी मधली संख्या इकडे 3 सोडायच्या, इकडे 3 सोडायच्या, काही सरासरी 36 येईल. मधल्या दोन संख्या कोण? 35 आणि 37 त्यांच्या मधली संख्या 36 ही त्याची सरासरी असेल. कसं आलं? यांची जर बेरीज केली तुम्ही 31, 33, 35, 37, 39 आणि 41 यांची बेरीज किती येते? बेरीज येते 216 आणि बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजे n किती आहे? 7. बरोबर. म्हणजे किती असतो? सरासरी असते 6 1 6, 6 1 18, 3 आणि 6 6 36. म्हणजे सरासरी किती आली? सरासरी किती आली? 36 आहे. आता आपल्याला याच्यावरून फक्त सरासरी दिली आहे आणि आपल्याला विषम संख्या दिली आहे. n = 6. एकूण संख्या किती आहे? 6 विषम संख्या आहे. तरी सरासरी दिली तर आपल्याला मोठी संख्या, छोटी संख्या आणि फरक काढायचा. मोठी संख्या बरोबर किती असेल? मोठी संख्या बरोबर सरासरी काय होतं? x अधिक n वजा 1. म्हणजे x किती आहे आपला? 36 आहे आणि n किती आहे? 6 वजा 1. 6 5 11 41. आली का ही 41? ठेव 41. मोठी संख्या. लहान संख्या काढायची. लहान संख्या x वजा n वजा 1. इथं चिन्ह कसलं येईल? इथं वजा चिन्ह येईल, इथं प्लस चिन्ह येईल. बरोबर. बरोबर किती आलं? 36 वजा 6 वजा 1 म्हणजे किती आलं? 31. ते आलं इथं 31. छोटी संख्या आली, मोठी संख्या आहे. दोघातला जर फरक घेतला 41 आणि 31, फरक किती पडला? फरक कितीचा आहे? 10चा आहे. पण मला हे न काढता जर डायरेक्ट विचारलं की सरासरी 36 आहे, एकूण क्रमवार विषम संख्या आहेत 6, तर मोठी संख्या आणि छोटी संख्या यातला फरक किती असेल? तर मोठी संख्या व छोटी संख्या म्हणजे लहान संख्या
फरक इज इक्वल कसं करतो आपण फरक 2 कंसात n वजा किती आलं 2 कंसात 6 वजा 1 6 वजा 1 म्हणजे 5 5 दुनी 10 10 फरक आला काय यातला फरक किती आहे काय फरक बरोबर येतंय लक्षात अशा पद्धतीनं फक्त क्रमवार संख्याचा जर विचारला आपल्याला तर आपल्याला अशा पद्धतीनं गणित करता आलं पाहिजे हे फॉर्म्युले आहे ते यूज करायचे कन्सेप्ट आहे तो आपल्याला अप्लाय करायचा हे काढून बसायचे येतंय लक्षात बघा पुढचं बघा टाइप 1 आता याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत ते प्रत्येक टाइपचे एक गणित सांगत जातो त्या पद्धतीनं आपल्याला जनरल मेथडनं कसं सोडवायचं आणि क्विक मेथडनं कसं सोडवायचं हे दोन्ही पद्धती आपण बघतो बघा प्रश्न आहे पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे तर पहिली संख्या कोणती ऑप्शन नंबर 1 72 ऑप्शन नंबर 2 69 ऑप्शन नंबर 3 70 आणि ऑप्शन नंबर 4 62 सोडवायचं कसं सोप्या पद्धतीनं कसं सोडवायचं बघा दुसरीच्या दुप्पट आहे आणि तिसरीच्या तिप्पट म्हणून आपल्याला पहिली संख्या मानावी लागेल पहिली x मानायच्या भानगडीत पडू नका म्हणजे पहिली संख्या x तर मग त्याच्यावरून दुसरी काढा आणि त्याच्यावरून तिसरी काढा असं नका करू मग कसं करायचं सोप्या पद्धतीने दुप्पट आहे 2 हे तिप्पट आहे म्हणून किती झालं 6 बरोबर म्हणून पहिली संख्या किती मानली 6x मानली पण जर पहिली संख्या 6x असेल पहिली संख्या बरोबर 6x दुसरी किती झाली हो दुसरीच्या दुप्पट आहे म्हणून दुसरी संख्या 3x बरोबर दुसरीच्या दुप्पट ही आहे 3x झाली आणि तिसरी संख्या किती झाली याच्या तिप्पट पहिली संख्या ही झाली 2x तिन्ही संख्या मिळाली आपल्याला मग आता तो काय म्हणतो की याची सरासरी 44 आहे म्हणून 6x अधिक 3x अधिक 2x इज इक्वल आता बेरीज बरोबर आपल्याला माहिती आहे सरासरी गुणिले एकूण संख्या सरासरी किती आहे 44 आहे गुणिले एकूण संख्या किती आहे 3 आहे किती झालं 11x 6x अधिक 3x म्हणजे 9x 9x अधिक 2x म्हणजे 11x बरोबर हे किती झालं 44 गुणिले 3 गुणाकार करत बसू नका ते असं म्हणून x इज इक्वल टू 44 गुणिले 3 हे 11 गुणिले इकडे आलो काय होईल भागिले 11 1 11 11 चौक 44 म्हणजे 4 3 12 म्हणून x बरोबर किती आलं 12 विचारले काय आपल्याला पहिली संख्या विचारली म्हणून पहिली संख्या बरोबर पहिली संख्या बरोबर किती आहे पहिली संख्या आपली किती मानली आपण 6x मानली म्हणून 6x बरोबर 6 गुणिले 12 12 चौकोन 12 ही आहे पहिली संख्या ऑप्शन नंबर 1 येतंय लक्षात कशा पद्धतीने केलं दुप्पट आहे तिप्पट आहे म्हणून 2 गुणिले 3 त्याचा गुणाकार केला 6 आला म्हणून पहिली संख्या आपण 6x मानली पहिली संख्या 6x असेल तर दुसरी 3x येईल तिसरी 2x येईल या तिघांची बेरीज केली 6x आणि 3x आणि 2x म्हणजे 11x झालं ही बेरीज म्हणजे काय
तर सरासरी गुणिले एकूण संख्या, सरासरी 44, एकूण संख्या 3, म्हणून 11x बरोबर 44 गुणिले 3, म्हणून x इज इक्वल टू 12 आलं. पहिली संख्या काढायची आपल्याला 6x काढायचंय, म्हणून 12 चौकोन 72. पहिली संख्या किती मिळाली आपल्याला? 72. येते का लक्षात? अशा पद्धतीने हे गणित सोडवलं. बघा पुढचं गणित. टाइप सेकंड. मग अशी आपण गणित बघितली या पद्धतीची, बरोबर? या पद्धतीची आपण गणित बघितलेली. क्रम 73 क्रमवार समसंख्यांची सरासरी 118. तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती? ऑप्शन नंबर 1 260, ऑप्शन नंबर 2 224, ऑप्शन नंबर 3 190 आणि ऑप्शन नंबर 4 174. जनरल मेथड न जाऊ, नंतर फॉर्म्युला करेल. जनरल मेथड काय आहे याची? 118 ही सरासरी 108, बरोबर. 73 आहेत संख्या, इकडं 36 असतील, इकडं 36 असतील. येते का लक्षात? इकडं 36 संख्या, इकडं 36 संख्या, आणि ही मधली ही 118 ही मधली संख्या, बरोबर. आता याच्यामध्ये फरक कितीचा आहे? प्रत्येकात 2चा फरक. का? तर समसंख्या, म्हणून मोठी संख्या काढायची आपल्याला. मोठी संख्या बरोबर 118 ही मधली संख्या. पुढे संख्या किती आहे? 36 आहे. प्रत्येकातला फरक कितीचा आहे? 2चा आहे, म्हणून 36 गुणिले 2, छत्तीस गुणिले 2 किती आलं? 118 अधिक 36 गुणिले 2 बरोबर किती आलं? 72. 72 अधिक 118 म्हणजे किती आलं? 190. मोठी संख्या बरोबर किती आहे? 190. ऑप्शन नंबर 3. काय केलं आपण? 118 आपल्याला सरासरी सांगितली. 73 संख्या, 73 म्हणजे इकडं 72 ही मधली संख्या, आणि शिल्लक राहिल्या 72 संख्या. इकडे 36 असतील, इकडे 36 असतील. येते का लक्षात? म्हणून ह्या पुढच्या 36 संख्या फरक 2चा आहे. का? समसंख्या आहे, प्रत्येक समसंख्या आहे, 2चा फरक आहे त्याच्यामध्ये, म्हणून 118 प्लस 2 गुणिले 36 म्हणजे किती आलं? 118 अधिक 72 म्हणजे 190. आता हे जर आपल्याला फॉर्म्युला सोडवायचं असेल तर ते कसं सोडवतं? फॉर्म्युला सोडवायचं तर एक कसं सोडवायचं बघा. मोठी संख्या बघ, काय आपलं? x अधिक n1. x म्हणजे काय असतो? सरासरी असते, बरोबर. आपण फॉर्म्युला बघितलं होतं. किती आहे सरासरी? 118 अधिक संख्या किती आहे? n म्हणजे काय? एकूण संख्या. एकूण संख्या किती आहे? 73 वजा 1 म्हणजे किती आलं? 118 अधिक 72 म्हणजे किती आलं? 190. मोठी संख्या बरोबर किती आलं? 190. येतंय लक्षात? अशा पद्धतीने आपल्याला हा फॉर्म्युला मोठी संख्या काढायला सांगितली. x अधिक n वजा 1, x अधिक n वजा 1 याच्यामध्ये टाकून द्यायचे. 118 अधिक 72 बरोबर किती आलं? 190. हे तोंडी आलं पाहिजे. येते लक्षात? बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे टाइप 3. 10 क्रमवार विषम संख्येची सरासरी.
40 आहे. तर त्यातील सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यांचा फरक किती? ऑप्शन नंबर 1 18, ऑप्शन नंबर 2 20, ऑप्शन नंबर 3 21 आणि ऑप्शन नंबर 4 22. बघा याच्यामध्ये सरासरी किती आहे? 40. सरासरी 40. किती संख्या येतो? विषम संख्या आहे 10. म्हणजे इकडे 5 असतील, इकडे 5. ही विषम आहे का? नाही. इकडे 5 असतील, इकडे 5. ही मधली संख्या आहे, बरोबर. म्हणजे त्या संख्या कोणत्या असतील? तर ह्या. पाच संख्या इकडे लिहायच्या. 31 33 एक मिनिट. तिसरी 40 सरासरी. इथून संख्या येते 39 40. या दोघांच्या मधली संख्या आहे 40 आहे, बरोबर. इकडं काय झालं? 37 35 33 31. म्हणजे ह्या 5 संख्या झाल्या. इकडं 5 संख्या असतील. एक्केचाळीस 43 45 47 51. बरोबर. म्हणून मोठी संख्या किती आली? 49 आली. हे जनरल मेथड. 49 आली. लहान संख्या किती झाली? 31 आली. फरक आपल्याला विचारला या दोन संख्यातला फरक. फरक इज इक्वल टू किती? 49 वजा 31 बरोबर किती? 18. हे कसं? हे जनरल मेथड न फरक किती आला? 18. हे जर आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकलं तर काय असेल बघा. क्विक मेथड. क्विक मेथड कसं असेल? तर क्विक मेथड फरक बरोबर 2 कंसात n 2 कंसात n किती आपल्याला दिलाय? 10 क्रमांक 10 वजा. इथं सरासरीची गरज पडत नाही. 10 वजा 1 म्हणजे 9. 9 दुने 8. किती आला फरक? 8. येते लक्षात? अशा पद्धतीनं आपल्याला गणितात करता आलं पाहिजे. फक्त एवढंच मांडायचं, उत्तर करायचं. बऱ्याच वेळा कशा मोठमोठ्या संख्या असतात, एवढं लिहित बसायचं. जर समजा इथं त्यांनी दिलं की बाबा 40 विषम संख्या आहे, तर 40 तिकडं 20 तिकडं लिहित बसणार का आपण? नाही. एवढा आपल्याकडे टाइम नाही पेपरवर. त्याच्यामुळे आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. जर मोठी संख्या आणि छोटी संख्यातला फरक विचारला तर फरक इज इक्वल टू 2 कंसात n वजा 1. आणि जर मोठी संख्या विचारली तर x म्हणजे सरासरी. सरासरी आणि एकूण संख्या वजा 1. आणि जर लहान संख्या विचारली तर लहान संख्या बरोबर सरासरी वजा कंसात एकूण संख्या वजा 1. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा की जेणेकरून आपल्याला ऑन द स्पॉट ही तोंडी गणित सोडवता येईल. बघा पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न टाइप 4. त्याच्यामध्ये आता आपल्याला संख्या दिलेली x च्या स्वरूपात दिली.
जर एक्स प्लस 2, एक्स अधिक 4, एक्स अधिक 6 व एक्स अधिक 8 या 5 संख्यांची सरासरी 11 आहे, तर शेवटून 3 संख्यांची सरासरी किती? ऑप्शन नंबर 1 11, ऑप्शन नंबर 2 13, ऑप्शन नंबर 3 15 आणि ऑप्शन नंबर 4 7. बघा काय आहे? एक्स अधिक 2, एक्स अधिक 4, एक्स अधिक 6, एक्स अधिक 8. फरक कितीचा आहे प्रत्येकामध्ये? 2-2चा आहे, बरोबर. म्हणजे क्रमवार संख्या आहेत त्या 2-2च्या, एक तर समसंख्या असतील किंवा विषम संख्या असतील. 2-2चा फरक आहे प्रत्येकामध्ये. मग यांची सरासरी काय म्हणते ते 11 आहे. म्हणजे मधली संख्या ही सरासरी असेल ना त्याची. ही सरासरी असेल काय? असेल. म्हणून अधिक 4 बरोबर किती असेल? 11. इथे 11 दिले आपल्याला, म्हणून x इक्वल टू किती आलं? 11 वजा 4 बरोबर 7. आता विचारते काय ते, तो काय म्हणतोय की शेवटून 3 संख्या आहेत, त्या 3 संख्यामधली ची सरासरी काढायची. 3 संख्येची सरासरी काढायची म्हटलं तर काही ही संख्या येईल काय? इकडे एक सोडलं, इकडे एक सोडलं, म्हणजे आपल्याला काढायचंय काय? तर आपल्याला काढायचं आहे एक्स अधिक 7. बरोबर. एक्स माहिती आपल्याला, एक्स इक्वल टू किती आला? 7. 7 अधिक 6 बरोबर किती आलं? 13. म्हणजे यांची सरासरी किती आली? 13. शेवटून 3 संख्यांची सरासरी किती आली? 13. बरोबर. ऑप्शन नंबर 2. आता हे एवढं गणित केलं आपण, हे मला तोंडी सोडवायचं. तोंडी कसं सोडवणार? त्या 5 संख्या दिसतात, त्या 5 संख्यामध्ये मधली संख्या बरोबर 11 असेल, बरोबर. ही जर 11 असेल तर पुढं शेवटून 3 संख्या म्हणतोय, शेवटून 3 संख्येची सरासरी कुठली असेल? ही पुढची असेल x अधिक 6. ही किती न वाढून आहे? फक्त 2 न वाढली, म्हणजे 11 अधिक 2 बरोबर 13. 13 हे उत्तर असेल. येतंय लक्षात? शेवटून 3 संख्येची सरासरी ही असेल x अधिक 6 आणि ही x अधिक 4 पेक्षा 2 न वाढलेली, म्हणजे उत्तर किती असणार आहे? तर 11 अधिक 2 बरोबर 13. 13 उत्तर असेल. हे तोंडी होईल. अशा पद्धतीनं तुम्हाला तोंडी गणित करता आली पाहिजे. हे आपण लिहितोय हे आपल्याला कळावं म्हणून लिहितो, पण बरेचसे गणित आपल्याला तोंडी करता आली पाहिजे. येतंय लक्षात? अशा पद्धतीनं हे प्रकार सोडवावे लागतील. बघा पुढचा प्रश्न.